नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता अक्षयला म्हणतो की ताराला घेऊन जा. तेव्हा आता ताराला खूप राग येतो. तारा म्हणते की काय रे, मला घेऊन जा म्हणतो. आणि मामा, तुला माहिती आहे का, ॲक्च्युली हा रात्र पार्ट्या करत असतो, कायम आता फोनवर बोलत असतो. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो की ए तारा, तू माझ्यावर कशाला ब्लेम टाकतेस? स्वतः मात्र मैत्रिणीसोबत कायम शॉपिंग करत असते आणि कायम मात्र तू आता सोशल मीडियावर असते. माझ्यापेक्षा जे काही करते तर ते जरा जास्तच करते. त्यामुळे काका तुम्ही इला सोबत घेऊन जा. तर तारा म्हणते की असं का? आणि मामा, अरे तुला माहिती आहे का, याचं सिक्रेट मी तुला सांगते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघ, जर काही जास्त बोलली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. पार्थ आणि तारा या दोघांमध्ये तुंबळ असं भांडण जुपते. तारा म्हणते की मामा, तुला माहिती नाही की हा पार्टीमध्ये किती वेळ गेला होता आणि केव्हाचा तो आलाच नाही. तेव्हा आता पार्थ हा तारावर खूप चिडतो आणि माझ्यावर तू ब्लेम टाकू नकोस मामा, काका तू इला घेऊन जा. तेव्हा आता दोघांमध्ये इतकं तुंबळ अगदी भांडण जुपतंय. कुणाचाही आवाज कुणापर्यंत पोहोचत नसतो, इतके मोठ्याने ते ओरडत असतात. त्यानंतर मात्र आता इरावती आपले कान बंद करून घेते. परंतु आता अक्षय हा जोरात ओरडतो. अक्षय म्हणतो की तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही का मी काय म्हणतो ते? आणि हे बघा, मला सगळं काही कळतं की कोण काय करतं, कुणाचं काय चाललं ते. परंतु आता मात्र मी तुमचं नाही ऐकून घेत. कोणीही काही बोलणार नाही, दोघांनी सुद्धा शांत राहायचं. यायचं म्हणजे यायचं. तर लगेच पार्थ म्हणतो की तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करा, मी नाही येऊ शकत. अक्षय म्हणतो की हो का? तेव्हा आता काका म्हणतात की पार्थ तुला कळतं का? तेव्हा अक्षय म्हणतो की काका तू थांब, आणि मला माहिती आहे की याला पुण्यात का थांबायचं आहे. काका तुला माहिती नाही काही गोष्टींचा अंदाज, परंतु मला सर्व काही कळते. आणि हे बघ पार्थ, मी तुला शेवटचं एकच सांगतो की उद्या बँकेचे माणसंही घरी येणार आहे हे घर जप्त करण्यासाठी आणि घराला कायमचं कुलूप ठोकणार आहे. त्यानंतर मात्र तुला जे करायचं असेल ते तू कर. आम्ही सगळेजण जाणार आहोत आणि तुला रस्त्यावर राहायचं असेल तू रस्त्यावर राहा. तुला तुझ्या बाबांकडे जायचं असेल तर तू बाबांकडे जा. परंतु आता आम्ही येथून जाणार आहोत. कळतच नाही तुम्हाला की नक्की काय? तेव्हा आता अक्षय सुद्धा त्याची सुद्धा खूप चिडचिड होते, कारण हे दोघंही ऐकायला तयारच नसतात. तेव्हा आता काका म्हणतात की हे बघ पार्थ आणि तारा, तुम्हाला दोघांना काही कळत नाही आणि हे बघा, हट्ट करण्याची सुद्धा वेळ नाही. त्यामुळे अक्षय दादा काका जे काही सांगेल तर ते तुम्हाला ऐकावंच लागेल. त्यावर आता इरावती म्हणते की मला माहिती आहे की हे सर्व खूप त्रासदायक आहे आणि आहेच बाळा. जर आपण एकत्र असे कायम राहिलोत तर या सर्व सिच्युएशनमधून आपण लवकरात लवकर बाहेर पडू, याचा विचार करा. हो की नाही पार्थ आणि हो की नाही तारा? तेव्हा आता तारा आणि पार्थ मात्र खाली मान घालून उभे असतात. तेव्हा आता काका म्हणतात की तारा हे पग समजून घे. तेव्हा आता इरावतीच्या मनात अगदी लगेच आता प्रश्न उभा राहतो. सगळं काही माझ्या मनासारखं घडत होतं, परंतु कुठून ह्या पाचगणीचा जॉब याच्या मनामध्ये आला कुणास ठाऊक. या सगळ्यांचा मी येथे राहून बंदोबस्त केला असता आणि एकटी मात्र या घरात राणीसारखं जगले असते, नाहीतर अमेरिकेला निघून गेले असते. त्यामुळे आता मला पाचगणीला तर जावंच लागेल. परंतु ठीक आहे इरावती, आता थोडेसे दिवस जा, मजा बघ आणि तिकडे मात्र कायमचा बंदोबस्त करून ह्या सगळ्याचा इकडे निघून ये. त्यानंतर आता अर्थ आणि आरोही ह्या गच्चीवर येतात. तर अर्थ म्हणते की अगं आरोही, सगळं काही खूप आता वेगळं असणार ग. नवीन घर, नवीन शाळा, नवीन असे मित्रमैत्रिणी, हे सर्व खरंच खूप कठीण वाटतं. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की अगं गोलू सुद्धा त्या शाळेमध्ये आहे, आम्ही नेहमी भेटू आणि तसंही या शाळेमध्ये माझ्या कोणीही मित्रमैत्रिणी नाहीच, सगळेजण माझ्यावर हसायचे. तर अर्थ म्हणते की अगं माझ्याकडे तर फ्रेंड्स नाहीत, या शाळेत तर नव्हते आणि तेथे सुद्धा नसणार. मला सुद्धा सगळेजण हसतात, कारण मला चष्मा आहे ना, म्हणून सगळेजण माझ्यावर हसतात. मला खरंच खूप एकटं वाटतं. तर आरोही म्हणते की कारण तू स्पेशल आहे आणि त्यांना स्पेशल मुलं ही वेगळी वाटतात. आणि खरंच तू इतकी सुंदर आहे ताई, मला खूप खूप आवडते तू, आणि मी सुद्धा खूप खूप खुश आहे. आणि ती समोर येते आणि आकाशाकडे बघत असते की अगं ताई, मी का खुश आहे? कारण मी माझ्या आईला भेटणार आहे. माझ्यासाठी मात्र माझ्या देवबाप्पाने आईला नक्की खाली पाठवलेले असणार, ते पण पाचगणीला गेल्यानंतर आई आणि माझी भेट होणार आहे. तर ट्रेंजल बनून ती येणार आहे. तर अर्थ म्हणते की आरोही, अगं तू हे काय बोलते? आरोही म्हणते की अगं ते फिल्ममध्ये असतं ना की जसं चमत्कार होतो अगदी तसेच माझ्यासाठी माझी आई नक्की खाली आली असेल. तेव्हा आता अर्थ म्हणते की अगं आपल्याला कुठे माहिती, ती खरंच इकडे खाली आली असेल. तर आरोही म्हणते की हो मला माहिती आहे, ती परत खाली आलीच आहे आणि ती मला नक्की भेटेल म्हणून, एक सुंदर असा परीचा ड्रेस घालून. आणि तुला माहिती आहे का ताई, अगं मला एक स्वप्न पडलं होतं, पण त्या स्वप्नामध्ये मात्र माझ्या आईचा चेहरा मला नीट नाही दिसलेला. तेव्हा आता अर्थ म्हणते की हो असंच होऊन दे, तुझे सगळे काही विशेष पूर्ण होऊन दे. आणि खरंच थांब, एकदा डोळे मीट आणि तिच्या पापणी
पापणीचा केस काढते आणि तिला डोळे बंद करायला सांगते, तर अर्थात आरोही डोळे बंद करते। आणि जर आपल्या पापणीच्या केसाला जर आपण डोळे बंद करून फुंकर मारली तर आपली विश पूर्ण होते असं म्हणतात। तेव्हा आरोही डोळे बंद करते आणि देवप्पाला म्हणते की देवप्पा, मला तिची खूप आठवण येते, तू मला नक्की तिला भेटव। आणि तेवढ्यात अक्षय त्या दोघींना बघत असतो। अक्षय मात्र आता त्यांच्याकडे पाहतच असतो आणि देवप्पा, माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण कर। आरोही आता खुश होऊन आईला भेटव असे देवप्पाला म्हणते। तेव्हा अक्षय हे सर्व बघतो, ऐकतो आणि म्हणतो की देवा, माझ्या आरूला मात्र कधीही खरी न होणारी स्वप्न तू दाखवू नकोस, कारण स्वप्न मोडली तर खरंच खूप त्रास होतो। तर आरोही मात्र आता खुश होऊन नाचते आणि उड्या मारत म्हणते की खरंच माझं स्वप्न पूर्ण होणार ताई, माझं स्वप्न पूर्ण होणार। आणि खुश होत ती अर्थाला घट्ट अशी मिठी मारते। आता अक्षयला हे सर्व बघून अगदी वाईट वाटत असतं। त्यानंतर रमा इकडे हॉलमध्ये येते आणि शांताबाईला आवाज देते। शांताबाई येते तर रमा सांगते की हे बघा, अण्णांना त्यांचं जेवण रूममध्ये पाठवून द्या, त्यांना बरं वाटत नाही, प्रवासामुळे ते थकलेले आहेत आणि आपण सगळेजण जेवायला बसूयात, तुम्ही प्लेट लावून घ्या। तर शांताबाई म्हणते की ओके मॅडम। तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघते आणि विचारते की साई अजून आले नाहीत का? तर शांताबाई सांगते की ते त्यांच्या गेस्ट हाऊसवर फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत, येतच असतील। ओके, तोपर्यंत मी आता जेवण म्हणजे लावायला घेते टेबलवर। तेवढेच साई येतो तर रमा विचारते की आलात का फ्रेश होऊन, चला मग जेवायला जाऊयात। तेव्हा आता साई म्हणतो की रमा, थोडंसं बोलायचं होतं। तर रमा म्हणते की जेवण झाल्यावर बोलूयात। त्यानंतर आता सीमा पूर्ण वेडी झालेली असते, ती बाहुलीशीच खेळत असते आणि रमाची सारखी वाट पाहत असते। तर आरोही आपली बॅग भरत असते, आता आजीच्या साड्या सुद्धा भरत असतात। तेव्हा मात्र आता आरोही आता आजीला म्हणते की आजू, आता आपण इथून जाणार आहोत। सीमा विचारते की कुठे जाणार आहोत? तेव्हा आता आरोही म्हणते की अगं आजी, आपण आईकडे चाललोय। सीमाला खूप आनंद होतो, तिच्या डोळ्यातून पाणी येते आणि ती आरोहीला विचारते की आपण रमाकडे चाललो का? रमाला भेटणार आहोत का आपण? तेव्हा आता आरोही म्हणते की हो, आपण लवकरच जाणार आहोत आईला भेटायला, रमाला भेटणार आपण रमाला। म्हणून सीमाला खूप आनंद होतो। तर आरोही तिच्या मिठीत येते। तर आरोही मात्र सीमाच्या अगदी चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते। सीमाला खूपच आनंद झालेला असतो की रमाला खरंच भेटणार आहोत असे। त्यानंतर आता इकडे अक्षय फोनवर बोलत असतो, आनंद बरोबर बोलत असतो आणि आनंदला म्हणतो की हे बघ, शेवटी निर्णय तुझा आहे, तू बघ काय करायचं आहे ते पार्थ बद्दल। तेव्हा आता लगेच काका तिथे येतात। काका आता अक्षयचे हे सर्व बोलणं ऐकतात। अक्षयने फोन ठेवल्यानंतर काका सांगतात की आत्ताच मी अभिषेक बरोबर बोललो, मला नाही वाटत की अभिषेक आणि त्याची ती बायको आपल्या बरोबर पाचगणीला येतील म्हणून। तेव्हा आता अक्षय म्हणतो की दादा सुद्धा नाहीच म्हणतो, तो तर इथे यायला सुद्धा नाही म्हणतो। तेव्हा आता दोघांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं। तर अक्षय म्हणतो की बघ ना, अरे काका, कसं अचानक एवढं सगळं उद्ध्वस्त झालं। काका अगदी डोळ्यात पाणी आणत म्हणतात की अक्षय, कसं असतं की जे काही लौहचुंबक असतं त्याच्याकडे मात्र लोखंडाचे तुकडे हे आकर्षित होतात, परंतु एक गोष्ट लक्षात घे, तेच जर लौहचुंबक आपण बाजूला काढले तर जे काही तुकडे असतात ना, ते इकडे तिकडे अगदी विखरून पडत असतात। तसेच आपल्या घरामध्ये झालेले आहे आणि हे विखरून गेलेले तुकडे एकत्र बांधून ठेवायला या घरामध्ये चुंबकच राहिले नाही। सीमा वहिनीचं हे असं झालं आणि आरती तर अगोदरच गेली होती, जान्हवीची आता तर ती होती, तर या पद्धतीची मुलगी ती नव्हतीच, परंतु मयुरीची सुद्धा ताकद नव्हती। अक्षय हे पग चुंबक आहे तर ती या घरातील स्त्री असते, जे काही विखुरलेले तुकडे आहे तर ते एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम ती करत असते। एकत्र ती बांधून ठेवत होती, एकच होती ती म्हणजे आपल्या घरात रमा होती। आता रमाचं नाव निघाल्यानंतर मात्र अक्षय लगेच बाजूला निघून जातो आणि तेव्हा काका परत त्याच्या जवळ येतात, त्याला समजवतात। अक्षय आता काकांना म्हणतो की या सगळ्याचा आता काय उपयोग राहिला काका, तो विषय काढून काय उपयोग आहे? अरे काका, अरे ती कसली चुंबक, तू म्हणतोस ती चुंबक होती, पण कसली चुंबक आणि कसली काय? मला सुद्धा सुरुवातीला हेच वाटलं होतं की ती अशी काही एक व्यक्ती आहे, फक्त आपल्या घरात तीच अशी एक व्यक्ती आहे, आपल्या घरातील माणसांना एकत्र बांधून ठेवते, म्हणजे ती माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करते। आणि आता मात्र कळतं की तिचं या घराच्या प्रॉपर्टीवर आणि सगळं काही पैशावर डोळा होता तिचा। परंतु ज्या क्षणी तिला हे सर्व कळाले की अक्षयकडे तर आता काहीच राहिलेले नाही त्याच्या स्वतःचं असं, हे तिला कळाल्यानंतर ती तर आता हे घर सोडून तर गेली आणि पळून सुद्धा गेली, म्हणजे आपल्याला सगळ्यांना सोडून। स्वतःच्या मुलीचा सुद्धा तिने विचार केला नाही आणि माझा सुद्धा विचार केलेला नाही। सगळं काही पैशासाठी ती सोडून गेली। शेवटी ती मला परिस्थितीला पाठ दाखवून पळूनच गेली, माझी साथ तर सोडूनच गेली ना। तेव्हा आता काका काही बोलत नसतात, काकांना माहिती
माहिती असतं की या सगळं म्हणजे रमाचं वागण्यामागे काहीतरी कारण असणार, त्याशिवाय रमा अशी नाही जाणार, म्हणून ते शांत असतात. शेवटी तिनेच आपलं हे घर उद्ध्वस्त करून टाकले. त्यानंतर आता अक्षय एकटाच गच्चीवर येतो. अंधार रात्र झालेली असते. आता गच्चीवरचे प्रत्येक क्षण रमासोबत घालेले आहे ते प्रत्येक क्षण त्याला आठवतात. रमाची आठवण होते, डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि त्यात म्हणजे आता हे घर सोडायचं एक टेन्शन असतं. या घरातील प्रत्येक आठवणी रमासोबत घालेला तर प्रत्येक क्षण आता अक्षयला आठवत असतो. अक्षयला रमाची खूप आठवण येते आणि त्याला खूप त्रास होत असतो. त्यानंतर आता तो लगेच अगदी पायरीवरून खाली येत असतो आणि तेथेच आता या घराकडे बघत तो पायरीवर बसतो. तेव्हा आता अक्षयला घरात आल्यानंतर आता एकत्र सीमा आणि शशिकांत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला. आता सगळेजण किती डान्स करत असतात आणि एकत्र सगळेजण किती खुश असतात, हे सर्व काही आता अक्षयच्या डोळ्यासमोर येत असते आणि त्याला प्रत्येक क्षणात रमा दिसत असते. या घरात घालवलेल्या प्रत्येक क्षण, प्रत्येक त्या घराच्या आठवणी, हे सर्व काही आठवून तो आता डोळ्यामध्ये पाणी आणतो आणि आता लगेच म्हणतो स्वतःला की खरंच घर हे घर असतं, ते सुद्धा आता एक कुटुंबच असतं. त्या घराला सुद्धा एक असा जीव असतो, एक व्यक्तिमत्व असतो, त्याच्या सुद्धा आठवणी असतात. ते घर सुद्धा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीसारखा जीव लावून बसलेलं असतं. म्हणून अक्षयला आता घर सोडण्याचा सुद्धा खूप इतका त्रास होत असतो, कारण लहानपणापासून या घरात वावरलेल्या प्रत्येक आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि हे घर त्याला नाही सोडूशी वाटत, परंतु पर्याय नसतो, कारण बँकेवाले येणार असतात आणि अक्षयच्या घराला अगदी कुलूप लावून ते जाणार असतात. म्हणून अक्षय त्या आठवणी म्हणजे आठवत आता इतका रडत असतो, स्वतःला त्याला इतका त्रास होतो. त्या आठवणी आठवून तो रडतोय आणि तेथून उठतो आणि जे काही आपलं देवघर आहे तर ते देवघराकडे बघतो. तेव्हा आता समोर गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आणि अक्षय आणि रमा यांनी एकत्र केलेली एकमेकांच्या सोबत ते आर्थिकचे क्षण त्याला आठवतात. प्रत्येक क्षण त्याला रमासोबतच आता डोळ्यासमोर येत असतो. घरातील प्रत्येक वस्तूकडे बघत तो अगदी हात लावत असतो आणि त्यासोबत त्या वस्तूसोबत त्याच्या आठवणी दडलेल्या असतात. डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि आपला सगळं काही भूतकाळ आता या घराशी जोडलेला असतो आणि तो त्याला आठवत असतो. सगळेजण तेव्हा किती आनंदाने एकत्र राहत होते, पण आज मात्र सगळेजण सोडून गेलेत. आज तोच आता एकटा त्या घरामध्ये राहिलेला असतो आणि सीमा, आरोही, पार्थ, तारा हे सगळेजण त्याच्यासोबत असतात. परंतु आता मुलंसुद्धा खूप उद्धट अशी वागत असतात. फक्त आरोही आणि आर्था असते तर त्यांना एक चांगलं असं संस्कार असतात, रमा आणि आरतीसारखे. परंतु अक्षयला मात्र आता हे सर्व घर सोडून जाताना आदल्या दिवशी रडत तो खूप असतो आणि त्याला आता सगळं काही अगदी पहिल्यासारखं राहिलेलं नाही याचं खूप आता वाईट वाटत असते आणि तो आपल्या घराच्या आठवणीच आठवत असतो. आता तो डायनिंग टेबलजवळ येतो आणि तेव्हा मात्र आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. रमा मात्र अक्षयसाठी प्रेमाने खिचडी बनवून घेऊन आलेली असते. ते सुद्धा क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. त्या सोफ्याजवळ येतो आणि सोफ्यावर जे काही बसून आता भेंड्या वगैरे खेळलेल्या आहेत, गेम वगैरे खेळून एकत्र जे काही मजा त्यांनी घेतलेली आहे तर ते सर्व त्याच्या डोळ्यासमोर येते. सर्व आठवून तो खूप रडतोय. आज अक्षयची अवस्था खूप अशी एकटेपणाची झालेली असते. प्रत्येक क्षणात त्या आठवणीत त्याला रमा दिसत असते. आज मात्र तो रमासाठी अगदी व्याकुळ झालेला असतो. रमा का असं वागली असेल, तो गैरसमज अजूनपर्यंत त्याचा काही दूर झालेला नसतो. तो सर्व काही आता रमाबरोबरचा भूतकाळ आठवतो आणि घरात जे काही आपले अक्षय आणि अभि आणि आर्था जे काही म्हणजे आनंद वगैरे आहे ते सर्वजण एकत्र किती मजा या घरामध्ये करत होते ते सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. अक्षयला सर्व काही आठवते. तो दरवाजाजवळ येतो. दरवाजावरून अगदी प्रेमाने हात फिरवतो. खूप असा रडत असतो. त्यानंतर आता जेव्हा रमा ही त्याची वाट बघून झोपी गेलेली असते रात्री, तेव्हा सुद्धा आता तो अलगद असा आलेला असतो आणि रमाला अगदी आपल्या मिठीत घेऊन तो झोपवतो. ते सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. आज मात्र या आपल्या अक्षयला रमाची खूप अशी गरज असते. म्हणजे तो आता प्रत्येक गोष्टीत रमाला शोधत असतो. खूप असा एकटा त्याला जाणवत असते आणि खूप एका ठिकाणी बसतो आणि तो खूप रडत असतो. त्याला आता चैन बसवत सुद्धा नाही. रडतो, उठतो आणि आता वस्तूंना हात लावत असतो. त्या वस्तूसोबतच्या आठवणी त्याला आठवत असतात. त्यानंतर आता तो किचनमध्ये येतो आणि किचनमध्ये आतापर्यंत ज्या काही आठवणी आहेत त्या सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येतात. तेथे सुद्धा आता त्याला रमा अगदी स्वयंपाक करत आहे तर ते दिसते. रमा आणि त्याने एकत्र केलेला जो काही स्वयंपाक आहे तर सर्व त्याला आठवते. जी काही गॅसची शेगडी असते तर तो हात जोडून तिला अगदी नमस्कार करतो. इतका त्रास आता अक्षयला घर सोडून जाताना होत असतात. आता आयुष्यभराच्या सगळ्या गोष्टी आणि आठवणी डोळ्यासमोर येतात आणि बिचारा अक्षय आता एकटा राहिलेला असतो आणि खूप असा रडतो आपल्या घराला आठवून. त्यानंतर आता इकडे आर्था आणि आरोही स्केच काढत असतात. तेवढ्या तिथे अक्षय येतो. अक्षयला हसू येते.
तर आता अक्षय त्यांना विचारतो की अरे तुम्ही दोघी इथे काय करतात. तर त्या लगेच जी काही ड्रॉइंगची वही असते तर ते लगेच लपवतात. तेव्हा अक्षय रडत असतो, त्याच्या डोळ्यातील पाणी तो असं अलगद पुसतो. आरोही आणि अर्थाला कळून सुद्धा देत नाही. त्यांच्याजवळ अगदी खाली येऊन बसतो आणि बघू मला काय लपवतात. आरोही म्हणते की नाही, काही नाही बाबा. अक्षय म्हणतो की काय लपवतेस. आरोही म्हणते की मी नाही दाखवणार. अर्था म्हणते की काका आपण हे घर सोडून पाचगणीला जाणार आहोत ना, आम्हाला या घराची खरंच खूप आठवण येईल. तर आरोही म्हणते की हो बाबा, आम्हाला या घराची खरंच खूप आठवण येईल, म्हणून हे बघ आम्ही तुझ्यासाठी ग्रेटिंग बनवलं. तेव्हा आता लगेच ते चित्र ते अक्षयला दाखवतात. अक्षय खुश होतो आणि या घराचं अगदी परफेक्ट अगदी सेम टू सेम चित्र त्यांनी काढलेले असते. अक्षय ते चित्र बघून खूप खुश होतो आणि म्हणतो की वाव, खरंच खूप छान अशी तुम्ही आता ही ड्रॉइंग काढलेली आहे. ज्या चित्रामध्ये त्यांनी ज्यांचे चित्र काढलेले आहेत ते दाखवतात. अर्था म्हणते की या चित्रामध्ये बाबा तू आहेस काका. आरोही म्हणते की हे बघ ही तू आहेस अर्था आणि मी आहे, क्यूट आहे ना बाबा. आणि आता इतक्या गोड आठवणी त्या एकमेकींशी अगदी शेअर करत असतात, गप्पा मारत असतात. तेवढ्यात इरावती आता दरवाजा उघडते, आत येणार तोच लगेच आता दरवाजातच थांबते. तेथे उभी राहून मात्र आता हे तिघांचं नेमकं काय सुरू आहे हे चोरून ऐकते. तर अक्षय त्यांना थँक्यू म्हणत असतो. तर आरोही म्हणते की वेलकम बाबा आणि छान असं एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन अगदी थँक्यू बोलतात आणि स्माइल सुद्धा करण्यासाठी ती अक्षयला सांगते. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला दोघींना तर माहितीच आहे की तुम्ही दोघी जणी माझ्या लाडक्या मुली आहात. तुम्ही दोघी आहात म्हणून तर मी हे सर्व करू शकतो. तुम्ही दोघी आहात म्हणून मला लढण्याची ताकद मिळते. तेव्हा आता हे सर्व ऐकून इरावतीचा जळफळाट होतो. इरावती म्हणते की अरे अरे हे सर्व काय सुरू आहे. यांचं तर सक्क व्हायला लागलेलं आहे बापलेकीचं आणि चुलत्या पुतणीचं. असं होऊन तर नाही चालणार. यांना एकत्र नाही राहून द्यावं लागणार, कारण ह्या दोन मुलीमुळे अक्षयला कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये एकट्याला लढण्याची ताकद मिळते. अक्षय आता खचून जात नाही केवळ ह्या दोन मुलीमुळे. म्हणून आता इरावतीचा डोळा आरोही आणि अर्था यांच्याकडे असतो. अर्था आणि आरोही आहे तर छान अशा काकांशी गप्पा करत असतात. अक्षयला एकटं त्या जाणून देत नाही. अगदी सर्व काही अक्षयच्या मनासारखं करत असतात. अक्षयची प्रत्येक गोष्ट त्या ऐकत असतात आणि हेच आता इरावतीला देखवत नाही. त्यांच्या या छान गप्पा बघून आता इरावती स्वतःच्या मनात म्हणते की यांचं काहीतरी करावं लागेल. त्यांच्यापासून अक्षय कसा लांब जाईल आणि शेवटी कमजोर बनेल. जर ह्या दोघी अक्षयपासून दूर झाल्यात तर अक्षय आणखीनच कमजोर होईल असे आता इरावतीला वाटते. ह्या दोघी जर याच्या आयुष्यातून कायमच्या गेल्या तर त्याची शक्तीच गळून पडेल. त्यामुळे इरावती तू काहीतरी असा विचार कर ह्या दोघींना अगदी लांब करण्यासाठी, अक्षयपासून दूर करण्यासाठी. म्हणून इरावती आता स्वतःच्या मनात काय काय प्लॅनिंग आहे त्याचा पुढचा विचार करत असते. आणि हे जे काही आता अक्षय आणि आरोही अर्था एकमेकांशी गप्पा करत असतात, आता इरावतीला तो आनंद त्यांचा काही बघवत नाही. ती लगेच आता दरवाजा लावून घेते आणि तेथून बाहेर जाते. त्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर साई आणि हे रमा एकमेकांशी बोलत असतात. रमा मात्र शांत असते, कारण तिला आता अक्षय आठवण येत असते. साईने जरीही काही बोलायचा विषय काढला तर रमा तो टाळत असते. तर साई आता रमाला म्हणतो की मला माहिती आहे की तुम्ही अजूनपर्यंत अक्षयची आठवण काढतात. तुमच्या मनामध्ये अक्षयच आहेत, कारण अक्षयवर जे काही तुमचं प्रेम होतं ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि अक्षयला सुद्धा नाही. तुमच्या मनात जो काही अक्षयविषयी असण्याला विचार आहे तर तो कधीही तुमच्या मनातून नाही जाऊ शकणार. हे सर्व मला माहिती आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मला अक्षयची जागा कधीही घ्यायची नाही आणि मी ती घेऊ सुद्धा शकणार नाही. मला फक्त एवढंच वाटतं की जे काही मी तर लगेच आता रमा म्हणते की हो साई मी तयार आहे. असे म्हटल्यानंतर आता साईला तर आनंद होतो, परंतु आश्चर्याचा धक्का बसून तो विचारतो की एक मिनिट रमा तुम्ही नेमकं काय म्हणालात. तेव्हा आता रमाही म्हणते की हो साई मी तयार आहे. खूप विचार मी केला आणि त्यानंतर मी तुम्हाला हा विचार करूनच निर्णय दिला. माझ्या असं लक्षात आले की हे सर्वमुळे अण्णासाहेब यांचं नाव खराब होईल. म्हणजे लोकांना असं वाटतं की त्यांची मुलगी लग्नाशिवाय राहते. आपण तर एकत्र असतो आणि लोक सुद्धा आपल्याला एकत्र बघतात आणि त्यावरून जे काही असेल ते बोलतात. परंतु ह्या सगळ्यामुळे काय होते तर लोक आता अण्णासाहेब यांच्यावर टीका करतात. या सगळ्यामुळे त्यांच्या संस्थेवर मात्र आता हे अगदी शिंतोडे उडतात. तेव्हा आता साई म्हणतो की हो बरोबर आहे तुमचं, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं होतं. आणि हे बघा मी तुम्हाला काय म्हणतो की आपल्यामध्ये काही असं नवरा बायकोचं नातं असावं असं काही नाही आणि मी कोणतेही तुमच्याकडून असे अपेक्षा सुद्धा करत नाही. फक्त समाजासाठी आणि अन्नासाठी आपण हा निर्णय घेत आहोत. तेव्हा आता रमा म्हणते की हो तुमचं हे बरोबर आहे आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर मात्र तुमचा हा निर्णय योग्य आहे. तुम्ही सुद्धा जो काही विचार करतात तर तो हाच उपाय आपल्याला योग्य आहे. त्यामुळे हे बघा साई मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. म्हणून रमा स्पष्ट शब्दात आपला निर्णय साईला सांगते. तेव्हा आता साई म्हणतो की मी आलो म्हणून साई आता बाहेर जातो. तर रमाला आता वेगळंच काहीतरी वाटत असते.
तिला आता हे लग्न मान्य नाही, पण तरी सुद्धा आता हा निर्णय ती घेते. तरी सुद्धा अक्षयच्या आठवणी ती विसरायला तयार नसते. परंतु आता एका समाजासाठी आणि अण्णासाहेबांच्या अगदी अगदी आपण त्यांची मुलगी आहोत यासाठी तिने साईबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. 7 वर्ष ते अक्षयला सोडून राहते, पण एकही दिवस असा जात नाही की अक्षयची तिला आठवण येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला अक्षय आणि आपल्या मुलीची, आपल्या कुटुंबाची तिला आठवण येत असते. परंतु अजूनपर्यंत अक्षयने तिच्याशी कॉन्टॅक्ट केला नाही. आपली मुलगीसुद्धा इतके वर्ष झाले आपण तिला बघितलं नाही. म्हणून आता रमा ही अगदी तिला असं वाटतं की आता यापुढे आपली भेट होईल किंवा नाही होणार. म्हणून रमाने आता या संस्थेसाठी आणि या लोकांसाठी हा लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, रमा खूप विचार करत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षय आणि हे आरोही आता पाचगणीला येतात. अर्थात ह्या सगळेजण आलेले असतात. तर आता तेथील एका देवी आईच्या मंदिरात येतात आणि आता तेथे अशी प्रत्येकाची प्रथा असते की देवी आईच्या मंदिरात जो काही धागा बांधलेला असतो तर तो धागा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो. म्हणून अक्षय आता देवीला जो काही तो धागा आहे तर तो धागा बांधतो आणि देवी आईला म्हणतो की हे बघ देवी आई, आज मात्र मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय, सगळं काही चांगलं होऊन दे. तर आरोही सुद्धा देवी आईला आता हात जोडून प्रार्थना करते की देवी आई, माझ्या आईला लवकरात लवकर भेटून दे, मला माझ्या आईला भेटायचं आहे, आमची भेट होऊन दे. आणि रमासुद्धा चमत्काराने त्याच मंदिरात आलेली असते. परंतु आता अक्षय आणि आरोही हे अगदी पुरुषांच्या साईडने असतात आणि आता रमा ही आता म्हणजे जे काही लेडीज आहे तर त्या साईडने असते. आणि आता यांच्यामध्ये आता जी काही भिंत आहे ती भिंत मात्र तेथे धागा बांधण्याची असते आणि तो धागा मात्र आता अक्षयने बांधलेला असतो. परंतु अक्षयने त्याचा धागा पूर्ण बांधलेला नसतो, तो अर्धवट सुटलेला राहिलेला असतो आणि रमा लगेच तो धागा पूर्ण बांधते. रमा तो धागा पाहते आणि दिव्याला हात जोडून आता ती तो धागा बांधत असते की कुणाच्या तरी स्वप्नाचा हा धागा आहे, तो धागा असा अर्धवट कोणी राहील, त्यामुळे देवी आई हा धागा ज्याने कोणी बांधलेला आहे त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर आणि माझी लेक जिथे कुठे असेल तिला सुखी ठेव. म्हणून रमा आता वळून बघते तर त्या भिंतीच्या खिडकीतून आता तिला अक्षय दिसतो. अक्षयचं सुद्धा आता त्याच वेळेला लक्ष जाते. तेव्हा दोघंही आता एकमेकांकडे पाहत असतात. अक्षय सुद्धा रमाला बघतो आणि रमा सुद्धा आता अक्षयला पाहत असते. तेव्हा आता इतक्या वर्षातून 7 वर्षातून अक्षय आणि रमाची भेट देवी आईच्या मंदिरात होते आणि ते पण आता आपल्या मुलीसोबत. तेव्हा आता देवी आईने आता याच मंदिरात त्यांची भेट घडून त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केलेल्या असतात. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल? रमाचं लग्न साईशी होईल का, किंवा अक्षय आल्यानंतर आता आरोहीमुळे रमा आणि अक्षय परत आपले कसे एकत्र येतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.